गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आज आम्ही चाललो आहोत डीमार्टला. सो हा डीमार्ट स्पेशल असा ब्लॉग असणार आहे. लास्ट डीमार्टचा जो व्हिडिओ होता त्याला तुम्ही भरभरून प्रेम दिलं, तसंच तुम्ही ह्या व्हिडिओलाही द्याल ही अपेक्षा. आणि आता आम्ही चाललो आहे डीमार्टला. आता रेनी सीझन चालू होतो आहे, त्यामुळे मुलांच्या शाळा चालू होत आहेत. त्यामुळे पावसाळा आणि मुलांच्या शाळा वगैरे चालू होणार, मग छान छान अशा डीमार्टला ऑफर्स असतात. त्या ऑफर्स काय, त्या सगळ्या आज आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळतील. त्याशिवाय डीमार्टमध्ये जे प्रोडक्ट्स असतात, काही असतात ₹100, 100 रुपयापेक्षा कमीवाले आणि खूप चांगले, जे बाहेर 100-150 पेक्षा जास्त प्राईजमध्ये मिळतात, ते आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये डीमार्टमधल्या वेगवेगळ्या ऑफर्स, स्वस्त असे आणि छान असे प्रोडक्ट, हे सगळं तुम्हाला बघायला मिळेल. नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर मग आपण आता निघूया. आम्ही डीमार्टमध्ये गेलो. एंट्री केल्या केल्या आम्हाला बिस्किट्स, चॉकलेट्स वगैरे त्याचे स्टॉल दिसले. ॲक्च्युली त्या लोक लावताना अरेंजमेंट तशीच करतात. एंट्री केल्या बिस्किट्स, चॉकलेट्स, परत कपकेक्स वगैरे असतात, कोल्ड्रिंक्स वगैरे ते सगळं ठेवतात. बघायला गेलं ते एक मार्केटिंग स्ट्रॅटेजी असते. म्हणजे लहान मुलं वगैरे एंट्री केल्या केल्या ते बघतील बिस्किटं वगैरे, ते सगळं चॉकलेट्स येते वगैरे, त्यामुळे ते घ्यायला हे हट्ट करतील. त्या हिशोबात ती मार्केटिंग स्ट्रॅटेजी असते. आणि दुसऱ्या साईडला चहा पावडर वगैरे, मसाला टीचे सुद्धा पॅकेट्स वगैरे, ते कपकेक्स वगैरे आणि बरेचसे बिस्किटंसुद्धा ह्यावेळीसुद्धा ऑफरला होते. डीमार्टमध्ये बऱ्याचदा ऑफर्स चालू असतात. म्हणजे बिस्किटं असतील किंवा काही मसाल्यांचे पदार्थ वगैरे असतील, त्याच्यावर ऑफर्स चालू असतात. आम्ही तसे लवकरच गेलो होतो. पण आम्ही लवकर गेलेलं असतानासुद्धा आम्हाला त्या टायमाला काही लोकं बाहेर येताना, रिटर्न येताना दिसत होती. मला त्या गोष्टीचं आश्चर्य वाटतं, हे लोकं नक्की जातात तरी किती वाजता? कारण आम्ही 10 वाजता जवळपास पोचलो, तेव्हा ती लोकं रिटर्न येत होती. आणि त्यानंतर आम्ही जरा बिस्किट्स वगैरे घेतले. बऱ्याचशा गोष्टी ऑफरला असतात. काही आता मोठे मोठे बिस्किट्स वगैरे असतील तर बाय वन गेट वन वगैरे अशी ऑफर होती. आणि आता काही 2 दिवसात वगैरे असे काही काहींच्या मंडेपासून वगैरे स्कूल चालू होणार होत्या. त्यामुळे स्टेशनरीचे आयटम्स असतील किंवा काही टिफिन्स, बॉटल, छत्र्या वगैरे, रेनी सीझन चालू होणार, ते सगळं घेण्यासाठी म्हणून भरपूर गर्दी होती. त्यात वीकेंडला आम्ही गेलेलो, त्यामुळे गर्दी तर अजून होती. जनरली सॅटर्डेला एवढी गर्दी नसते, पण त्या काल भरपूर गर्दी होती. हे आपले छोटे केक्स वगैरे छान लागतात. लहान मुलांना काही चॉकोज वगैरे भरपूर आवडतं असे दुधात टाकून खायला. तर इथे चॉकोज बाय वन गेट वन असं होतं. म्हणजे अराऊंड ₹30ला तो एक पीस पडणार होता आणि त्याच्यामध्ये भरपूर साऱ्या गोष्टी इन्क्लूड होत्या. म्हणजे एकच चॉकोचं पॅकेट नाही तर भरपूर सारे पॅकेट्स होते. लहान मुलांना दुधात टाकून वगैरे खायला असं आवडतं. त्याशिवाय बाकीचे बरेचसे गोष्टींवर ऑफर होत्या. आणि चॉकलेट्सच्या सेक्शनमध्ये सुद्धा, म्हणजे आपण बड्डेला वगैरे कसे चॉकलेट स्कूलमध्ये वगैरे वाटतो, त्यासाठी पण चांगले चॉकलेटचे पॅकेट वगैरे, पूर्ण पॅकेट डिस्काउंटेड रेटमध्ये असतात. म्हणजे आपण बाहेरून नॉर्मली घेतो त्यापेक्षा डिस्काउंटेड रेटमध्ये असतात. त्यामुळे ते चांगले ऑफरला आहेत. आणि त्यातल्या त्यात आपण बघायला गेले डीमार्टची म्हणजे एक खासियत असे आपण म्हणू शकतो की तिथे सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी मिळतात. आता ह्या स्वीट डिश पण आहेत बऱ्याचशा, रसगुल्ला वगैरे, गुलाबजाम, हे ते बऱ्याचशा गोष्टीसुद्धा तिथे मिळतात. म्हणजे वेगवेगळ्या मिठाया वगैरे असतील त्यासुद्धा तिथे होत्या. त्या व्यतिरिक्त ही चौपाटी भेल म्हणून एक नवीन आयटम दिसला, काय माहीत काय आहे, नवीन आयटम दिसलेला, तो एक छान वाटला. फरसाण वगैरे सुद्धा डिस्काउंटेड रेटला होते. बाय वन गेट वन बरेचसे फरसाणसुद्धा मला दिसले. आणि ही मोठी मोठी चिप्सचे पॅकेट, ॲक्च्युली त्यापेक्षा ते छोटे पॅकेट्स घेतलेलेच चांगले. डीमार्टमध्ये म्हणाल तर प्रत्येक गोष्टीच्या मागे थोडेफार पैशांचं डिस्काउंट असतंच. आणि त्याशिवाय बऱ्याचशा गोष्टी बाय वन गेट वनला असतात. सीझनल ऑफर्स वगैरे असतात. त्यामुळे डीमार्टमधून वस्तू घेतलेलं चांगलं पडतं, रिजनेबलसुद्धा पडतं बऱ्याचदा. काही गोष्टी असतात ज्या डीमार्टमध्ये महाग असतात पण त्या आपल्याला बाहेर स्वस्त मिळू शकतात. आता केचप वगैरेसुद्धा बघा, इथे तुम्ही बघू शकता बाय वन गेट वन होतं. मोठे पॅकेट्स होते, चांगल्या चांगल्या मोठ्या कंपन्यांचे पॅकेट्स होते आणि डिस्काउंटेड रेटला होते. आणि मसाल्यांच्या सेक्शनमध्ये म्हणाल तर तुम्हाला मसालेसुद्धा ह्यावेळी मी बघितले बऱ्याचशा कंपनीचे बाय वन गेट वनला होते.
गोल्डी कंपनीचे मला बरेचसे मसाले बाय वन गेट वनला दिसले. त्यातल्या त्यात हे मोठे पॅकेट्स होते, म्हणजे हाफ KG वगैरे असे पॅकेट्स होते. एकदा घेतले ते बराच टाईम चालतील असे होते, त्यामुळे बरं पडतं, स्वस्त पडतं. त्या कम्पॅरेटिव्हली छोटे पॅकेट घेतले, एक तर प्राईस आपल्याला जास्त होणार. हे तुम्ही बघू शकता, हा चहाचा मसाला आहे. प्राईस एक तर आपली जास्त होणार, म्हणजे छोटं पॅकेट घेतलं तर कम्पॅरेटिव्हली ते मोठं आणि बाय वन गेट वन असं असेल म्हणून. हे बघा, गोल्डीचे बरेचसे गोष्टी आहेत त्या बाय वन गेट वनला होत्या. आता घरातलं सामान झालं. आता त्यानंतर आपण आलो आहे ह्या कपड्यांच्या सेक्शनमध्ये. आता 99पासूनचे टी शर्ट्स वगैरे, 179चे टी शर्ट, म्हणजे डेली यूजसाठी वगैरे चांगले, क्वालिटीसुद्धा चांगली असते आणि डेली यूजसाठी चांगले असे टी शर्ट, शॉर्ट्स वगैरेसुद्धा होते. मुलींचे पण टी शर्ट्स वगैरे आहेत, मुलांचे टी शर्ट्स आहेत. डीमार्टमध्ये बघायला गेलं तर एकाच अंडर वन रूफ आपल्याला सगळ्या गोष्टी मिळतात. आता ह्या छत्र्या होत्या, मान्सूनचं सीझन आता चालू होणार, त्यामुळे मान्सून ऑफर्स चालू होत्या. छत्र्या होत्या, आम्हाला थोड्या महागच वाटल्या बऱ्याचशा, कारण आपण बाहेरून ज्या घेतो त्या कम्पॅरेटिव्हली स्वस्त असतात. 249ला वगैरे लहान मुलांच्या छत्र्या. हे बघू शकता तुम्ही, मोठी साईज आहे मोठ्या माणसांसाठी. पण त्या लहान मुलांना त्याच्यावर बार्बीचं ड्रॉइंग असणार, परत वेगवेगळे ड्रॉइंग असणार, स्पायडरमॅन वगैरे त्यांचे फेवरेट कार्टून्सचे ड्रॉइंग्स असतात, त्यामुळे त्यांना मजा वाटते त्या गोष्टी तशा कॅरी करायला. परत आम्ही जी छत्री बघितली होती लहान मुलांची, त्याला शिट्टीसुद्धा होती, त्यामुळे तेवढी एक त्या लोकांना मजा वाटते. साईजने ह्या छत्र्या मोठ्या आहेत, मोठ्या माणसासाठी चांगला ऑप्शन आहे, म्हणजे 2 माणसं एका वेळी जाऊ शकतात अशी छत्री होती. हे बघा, लहान मुलांसाठी असे बार्बीच्या वगैरे छत्र्या होत्या विथ शिट्टी, त्यामुळे त्यांना एक ती मजा वाटते. पण तरी त्याची प्राईस 249 होती. 249 म्हणजे लहान मुलांच्या छत्रीसाठी ती म्हणजे थोडी प्राईस जास्तच आहे. हे बघा, बॉईजसाठी अशा कारच्या, बाईकच्या वगैरे छत्र्या, मुलींसाठी बार्बीवाल्या वगैरे छत्र्या, अशा छत्र्या होत्या तिथे. छान वेगवेगळ्या डिझाईन्स होत्या. हे आहेत, आपण डेकोरेटिव्ह आयटम म्हणून यूज करू शकतो अशा गोष्टी. आता हे ज्वेलरी पण आपण ह्याच्यामध्ये ठेवू शकतो, किंवा आपल्याला हवं असेल तर टेबलवर आपण हे काही वस्तू वगैरे ठेवायला यूज करू शकतो. त्याशिवाय हा हा आहे जो बॉक्स दिसतो गोल्डनवाला, ज्वेलरीसाठीचा आहे. 199चा बॉक्स आहे. ज्वेलरीचा बॉक्स आहे, आपण ह्याच्यामध्ये ज्वेलरी वगैरे स्टोअर करायला यूज करू शकतो. छान वाटतो, म्हणजे दिसायला असा खूप छान लुक आहे त्याचा. हे बघा, त्याच्यामध्ये 3 कंपार्टमेंट्स येतात, वेगवेगळ्या डिझाईन्ससुद्धा होत्या ह्या बॉक्समध्ये. आणि त्यानंतर हे आहे कॉफी मग वगैरे, त्याचं सेक्शन खूप मस्त. आता ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मंडलाचे डिझाईन्स वगैरे केलेले आहेत कॉफी मगवर. छान वेगवेगळे कोट्स असे लिहिलेले आणि रिजनेबल प्राईस, म्हणजे काही तर मी इथे बघितले आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये सुद्धा बघू शकता. 169, 99, 69, काही तर 21, 29 असे सुद्धा कॉफी मग आहे तिथे. मगच्या डिझाईनवर किंवा पॅटर्नवर सुद्धा प्राईस डिपेंड आहे, पण खूप छान छान आहे. म्हणजे पूर्ण त्या मगचं, कॉफी मगचं जे सेक्शन आहे, हे लहान मुलांसाठी छान आहे. म्हणजे त्यांना, लहान मुलांनासुद्धा असे कार्टूनवाल्या गोष्टी असल्या की आवडतात. कॉफी मग असेल, बॉटल, टिफिन वगैरे असं असेल तर त्यांना एक मजा वाटते. हे आपण घरामध्ये छान डेकोरेशनसाठी यूज करू शकतो. खूप छान छान होत्या गोष्टी. इथे वरती बास्केट्स वगैरे आहेत. हे बघा, हे पूर्ण मग्सचं सेक्शन आहे. हे 99चे आहेत, 79चे, 69चे, 49चे सुद्धा मग्स आहेत. डिझाईन्स छान मस्त वाटते, एक छान वेगळा लुक येतोय. हा बघा, हा गोल्डन हार्ट असलेला मग खूप छान वाटतो, मला खूप आवडला. 199चा समथिंग मग आहे, तो खूप छान वाटत होता, छान लुक येतो त्याच्यामुळे.
मसाले वगैरे स्टोअर करायला आपण ह्या काचेच्या बरण्या आहेत. 99ला 4 बरण्या अशा आहेत. छोटे साईज आहे, पण छान म्हणजे किचनमध्ये वगैरे छान चांगला लूक येण्यासाठी आपण ते यूज करू शकतो मसाले वगैरे स्टोअर करायला. हे आपण डेकोरेटिव्ह आयटम म्हणून सुद्धा यूज करू शकतो. टेबलवर वगैरे ठेवल्यावर एक छान लुक येईल. ऑफिस गोईंग असतात त्यांना काही ज्यूस वगैरे घेऊन जायला ही छान बॉटल आहे. म्हणजे छोटी आहे साईजला, छान आहे. हे जे पण आहेत हे सगळं कॉफी मग्स किंवा कप आपले असतात चहाचे छोटे, त्याचं सेक्शन आहे. हे शॉर्ट्ससाठीचे मोठे छोटे ग्लास आपण म्हणू शकतो. 29 रुपीचा सिंगल पीस असा आहे. हे बघा, हा तर फक्त आणि फक्त साईज एवढी मोठी आणि फक्त 39 रुपीजला कॉफी मग आहे. ह्या सेक्शनमध्ये बरेचसे तुम्हाला कॉफी मग्स किंवा कप वगैरे असे मिळतील, रिजनेबल प्राईसमध्ये मिळतील. हे हँडवॉश वगैरे किंवा काही आपण ठेवायला यूज करू शकतो. ही आम्ही बघितली होती, तेलाची बॉटल होती. काचेची बॉटल होती. छान वाटत होती, एक क्लासी लुक असा छान वाटत होती. आता पावसाळा चालू होणार, त्यामुळे इथे रेनकोट्स, छत्र्या असं दोन्ही होतं आणि छान असं त्यांनी एक सेक्शन मध्ये सेंटरला जसा क्रिएट केला होता. त्याच्यामध्ये छत्री, रेनकोट असं दोन्ही होतं. हे बघा, इथे रेनकोट्स वेगवेगळे आहेत. लेडीज, जेंट्स, लहान मुलांचे वगैरे सगळ्या साईजमध्ये तुम्हाला रेनकोट्स मिळतील इथे. आता शाळा चालू होणार, पाऊस चालू होणार आणि नेमका म्हणजे ज्या दिवशी आम्ही डीमार्टला गेलो होतो त्याच्या नेक्स्ट डेच पाऊस चालू झालेला. आणि ही बघा, ही छोटी छत्री जर बॅगेमध्ये आपल्याला कॅरी करायला बरी पडते. साईजला छोटी असते पण उघडायला खूप मोठी अशी असते. साईज वाईज छोटी असेल त्यामुळे बॅगेत वगैरे ठेवायला बरं पडतं. आणि आता 2-3 दिवसात स्कूल चालू होणार, त्यामुळे बॅग्स होत्या लहान मुलांसाठी. छान कार्टूनवाल्या बॅग वगैरे अशा होत्या वेगवेगळ्या. बार्बी असतील किंवा स्पायडरमॅन वगैरे अशा वेगवेगळ्या बॅग्स होत्या. मोठ्या मुलांसाठी सुद्धा छान अशा डिसेंट असतील अशा बॅग्स होत्या. लहान मुलांना कसं असं छान कार्टूनवाल्या गोष्टी किंवा त्यांना आवडतील त्या पॅटर्नमधल्या गोष्टी तशा घेऊन दिल्या की त्यांना एक मजा वाटते. त्यात नवीन आता शाळा चालू होणार, त्यामुळे न्यू बॅग वगैरे त्या सगळ्या गोष्टींचं एक क्रेज असतं. तुम्हाला डीमार्टमध्ये बघायला गेलं तर तुम्हाला बॅग्स असतील, बुक्स असतील किंवा रेनकोट, छत्री वगैरे त्या गोष्टी, सँडल वगैरे त्या गोष्टी, सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील. आणि सीझन असल्यामुळे ऑफरसुद्धा असते आणि प्राईससुद्धा रिजनेबल असते त्या मानाने. काही गोष्टी बाहेर स्वस्त मिळतात आपल्याला, त्यामुळे सगळ्या गोष्टी तुम्हाला एका ठिकाणी मिळतील आणि तुम्हाला व्हरायटी भरपूर मिळेल. त्या बघायला गेलं तर तुम्हाला हवं त्या टाईपचे बॅग्स किंवा छत्री वगैरे मिळेल. स्कूल चालू होणार, मग सगळ्या गोष्टी लहान मुलांना अशा नवीन हव्या असतात. म्हणजे बॉटल्स असतील किंवा टिफिन्स असतील, बॅग असतील, शूज वगैरे सगळ्या गोष्टी त्यांना नवीन हव्या असतात. आणि डीमार्टमध्ये तुम्ही सगळं घेऊ शकता. म्हणजे आता इथे टिफिन असतील किंवा वॉटर बॉटल असतील. आता या बॉटलसुद्धा लहान मुलांच्या 199च्या डिझनीवाल्या होत्या, 299च्या होत्या. प्लेन बॉटल्ससुद्धा होत्या. हे बघा, त्या छान असा बार्बीचे वगैरे असे ड्रॉइंग्स असलेल्या बॉटल. आणि आता हा तर पूर्ण सेट होता, कंपासचा सेट होता 299ला. कंपासचे सेट होते, त्याच्यामध्ये 299ला सेट होतं. त्याच्यामध्ये स्केल वगैरे सगळं आहे, पेन्सिल वगैरे, पेन्सिल, रबर, शार्पनर
आणि वेगवेगळ्या आपल्याला पाहिजे तशा थीमवाल्या कंपास इथे होत्या. कार्टून असतील, स्पायडरमॅन्स असतील किंवा प्रिन्सेसवाल्या वेगवेगळ्या. आणि त्याशिवाय हे छोट्या साध्यावाल्या छोट्या कंपासचे सेट जे लहान मुलांसाठी असतात. तुम्हाला हव्या त्या प्राईजमध्ये बघायला गेलं तर सगळ्यात कमी प्राईजपासून चांगल्या प्राईजपर्यंत अशा मोठ्या प्राईजपर्यंत असे टिफिन्स वगैरेसुद्धा बघायला मिळतील. कार्टूनवाले साधे टिफिन्स, ऑफिस गोईंगसाठी सुद्धा टिफिन्स वगैरे सगळे अवेलेबल आहेत. तुम्ही डीमार्टचा माझा लास्ट व्हिडिओ जो बघितला असेल त्याच्यामध्ये मी कंप्लीट डीमार्टमध्ये काय काय वस्तू अवेलेबल असतात हे सगळं तुम्हाला दाखवलं आहे. तुम्ही पाहिजे असेल तर त्या व्हिडिओची मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते, नक्की जाऊन बघा. आणि त्याशिवाय आमच्या डीमार्टची एक स्पेशालिटी आहे, तुम्हाला माहिती आहे का? नसेल माहिती तर नक्की तो व्हिडिओ जाऊन बघा. त्या व्हिडिओमध्ये मी आमच्या डीमार्टची काय स्पेशालिटी आहे हे सांगितलं आहे आणि पूर्ण ओव्हरऑल डीमार्टची टूर केलेली आहे. तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा. व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. आणि अशा प्रकारे डीमार्टमध्ये भरपूर साऱ्या गोष्टी, बुक्सपासून सगळ्या गोष्टी तुम्हाला हव्या त्या प्राईजमध्ये, रिजनेबल प्राईजमध्ये मिळतील. आणि त्यानंतर आता आपण बघणार आहोत, मी मँगो शिरा केला होता. त्या मँगो शिऱ्याची डिटेल रेसिपी टाकली, आता आपण ती बघूया. आणि नक्की तो डीमार्टचा लास्ट टाईमचा व्हिडिओ नक्की बघा डिस्क्रिप्शन बॉक्स. तूप मस्त असं गरम झालं आहे. आता त्याच्यामध्ये आपण हे ड्रायफ्रूट्स टाकू, थोडेसे असे फ्राय करून घेऊ. थोडे ब्राउनिश झाले की आपण काढून घ्यायचे ड्रायफ्रूट्स. मँगो शिरा करण्यासाठी जो आपण आंब्याचा गर यूज करणार आहोत तो चांगला स्मॅश करून घ्यायचा, कारण त्याचे मग लम्प्स राहतात शिऱ्यामध्ये, मग ते एकजीव होत नाही चांगलं. त्यामुळे ते मँगो शिऱ्यासाठी जो गर काढू तो छान हे करून घ्यायचा. हे बघा ड्रायफ्रूट्स आता मी काढून घेते. आता ह्याच्यामध्ये आपण रवा घालूया. मी आता इथे आंब्याचा गर घेतला, त्यातला थोडा आत्ता घालते आणि थोडा नंतर घालणार आहे आपण लास्टला. अर्धी वाटी साधारण मी आत्ता घातलाय. छान मिक्स करून घ्यायचा. मस्त असा ऑरेंज कलर आलाय, तुम्ही बघू शकता. आता ह्याच्यामध्ये गरम दूध घालायचंय. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अर्धं दूध अर्धं पाणी असं सुद्धा मिक्स करून घालू शकता. छान असं एकजीव करून घ्यायचं. आता ह्याच्यामध्ये थोडीशी साखर घालायची, कारण आपण जो आंब्याचा गर घातलाय त्याच्यात तो गोड असणारच, त्यामुळे थोडी साखर घालायची. तुमचा आता तुम्ही जो आंबा यूज केला किती गोड आहे काय त्याच्यानुसार साखरेचं प्रमाण तुम्ही ठेवा. छान आता मिक्स करून घेऊ. आता आपण ह्याच्यामध्ये हे ड्रायफ्रुट्स घालून घेऊया आणि थोडा आंब्याचा गर छान एकजीव करून घेऊया. आता मस्त असा मँगो शिरा रेडी आहे. तर मग या नाश्ता करायला. हा होता
होता आपला आजचा डीमार्टचा व्हिडिओ. कसा वाटला तुम्हाला? आय होप तुम्हाला भरपूर आवडला असेल. मग गर्दी होती भरपूर, कारण वीकेंड होता आणि परत 2 दिवसानंतर शाळा, पाऊस वगैरे हे सगळं चालू होणार, त्यामुळे लोकं खूप होती. स्टार्टिंगला थोडी गर्दी कमी होती, आम्ही लवकरच गेलेलो, शूट वगैरे करायचं होतं म्हणून. गर्दी पण त्यानंतर वाढली, त्यामुळे आम्हाला जास्त शूट नाही करता आलं, तरी जास्तीत जास्त मी प्रयत्न केलेला आहे शूट करायचा. लास्ट टाईमचा जो डीमार्टचा व्हिडिओ आम्ही बनवला होता त्याला खूप छान तुमचा प्रतिसाद आला. त्याच व्हिडिओने एक प्रकारे मला इन्स्पायर केलं की तुमचे छान एवढे व्ह्यूज होते. त्याच व्हिडिओने इन्स्पायर केलं की हा पार्ट 2 टाईप आपण म्हणू शकतो डीमार्टचा व्हिडिओ. हा स्पेशली मान्सून ऑफर्स वगैरे किंवा शाळा चालू होतील आता वगैरे त्या रिलेटेड व्हिडिओ होता. अजून तुम्हाला डीमार्टचे असेच व्हिडिओ हवा असेल, पार्ट 3 आपण इन शॉर्ट म्हणू शकतो, तो हवा असेल तर नक्की तुम्ही कमेंट करून सांगा. आम्ही अजून डीमार्टमध्ये बऱ्याच गोष्टी आहेत दाखवण्यासारख्या. आम्ही अजून वस्तू दाखवण्याचा नेक्स्ट पार्टमध्ये किंवा नेक्स्ट व्हिडिओमध्ये प्रयत्न करू. आम्ही पुन्हा एकदा थर्ड पार्ट पण असा आम्ही शूट करू. आणि त्यानंतर आम्हाला यायला लेट झाला, त्यात मग काही आम्ही शूट वगैरे केलो नाही. कंटाळासुद्धा आला होता, बरंच फिरणं झालं वगैरे म्हणून. आणि नंतर मग नेक्स्ट डे मॉर्निंगला आम्ही नाश्त्यासाठी मँगो शिरा बनवला होता, तर मग त्याची रेसिपी मी सुद्धा दाखवली तुम्हाला. ती कशी वाटली नक्की त्या पद्धतीने मँगो शिरा ट्राय करा, तुम्हाला भरपूर आवडेल. आणि आजसाठी एवढंच. पुन्हा भेटू आपण नवीन दिवशी, नवीन ब्लॉगसहित. नवीन रेसिपी असेल, नवीन बऱ्याच गोष्टी तुम्हाला आपल्या व्हिडिओमधून बघायला मिळतात. नवीन रेसिपी असतात, लोकेशन्स असतात, काही गोष्टी नवीन शिकायला मिळतात. त्या सगळ्या गोष्टी घेऊन पुन्हा भेटू नवीन ब्लॉगसहित. तोपर्यंत बाय बाय. काळजी घ्या स्वतःची आणि पटापट व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.